नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेऊन येतो आहे। तो म्हणजे सर्वात जिव्हाळ्याचा विषय असतो। संपूर्ण भारत देशामध्ये विद्यार्थी परीक्षेला बसणाऱ्या परीक्षेच्या फॉर्म भरणाऱ्यांची संख्या 22,79,000 एवढी होती आणि नीट UG 2026च्या 3 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी जवळपास 22,05,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। मात्र ज्यावेळेस पुनर्परीक्षा झाली त्यावेळेस मात्र 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अशा प्रकारचा NTA ने आपल्याला स्वतःला संदेश दिला आहे। त्यामुळं इलिजिबिलिटी क्रायटेरिया परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अवलंबून असते। त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो भारत देशामधील जो संपूर्ण नीटची परीक्षा झाली त्याच्यासाठी आपल्याला कॅटेगरी वाईज जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया हा एक्सपेक्टेड किती असू शकेल या संदर्भातलं प्रेडिक्शन आज आपण पाहणार आहे। वास्तविक हे सर्व पाहत असताना सर्वात महत्त्वाचा 50% हे महत्त्वाचा टॉपिक असतो। ह्या 50 म्हणजे संपूर्ण परीक्षेला बसणारे विद्यार्थी समजा 20 लाख एवढे असतील तर 10 लाखावर रँक ज्याला असतो त्याला 50% दिलं जातं आणि तिथून पुढे एक पर्सेंटाईलमध्ये पॉईंटमध्ये वाढत जात असतं आणि तिथून पुन्हा खालीसुद्धा 40% ओपन। आता बघा कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर जनरल आणि EWS आणि OBC SC आणि ST यांच्यासाठी जो कट ऑफ असतो तो ओपनसाठी आणि EWSसाठी 50% असतं 50% आणि इकडे मात्र OBC आणि SC STसाठी म्हणजे सर्व इतर कॅटेगरीसाठी आपल्याला 40% किंवा 40% असतं। मग याचा आपण 2022 पासून जर अभ्यास करायला गेलो तर तो कसा राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करू। वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असतात। 2022 मध्ये ओपनसाठी 117 आणि इतर कॅटेगरीसाठी 93 एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता। 2023 मध्ये 137 आणि 107 असा राहिला। 2024 मध्ये 162 आणि 127 अदर कॅटेगरीसाठी राहिला। 2025 मध्ये तो 144 आणि 113 असा कट ऑफ राहिलेला आहे। वास्तविक त्याच याच्यामध्ये पेपर बघा सगळ्यात इझी लेवल ज्यावेळेस होता 2024 मध्ये हा सर्वात इझी लेवलचा पेपर होता। त्यामुळे या ठिकाणी जो क्वालिफाईंग क्रायटेरिया सर्वात जास्त राहिला आहे म्हणजेच ज्यांना 162 मार्क होते त्यांना ओपन आणि EWS मधून इलिजिबल करण्यात आलेलं होतं आणि अदर कॅटेगरीसाठी मात्र 127चा स्कोर होता। जसा पेपर टफ असेल त्यानुसार 2025 मध्ये तोच 144 आणि 113 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला क्वालिफाईंग करण्यात आलेलं होतं। आता हा जर आपण 2026साठी जर विचार करायला गेलो तर खरंच क्वालिफाईंग क्रायटेरिया हा म्हणजेच 50% दरम्यान 150पर्यंत स्कोर करण्यासाठीचा पेपर अवघड नव्हता। 500 किंवा 450च्या वरती स्कोर करण्यासाठी हा पेपर फार कठीण होता। कारण बायोलॉजीमध्ये जवळपास 300 क्रॉस करणं सोपं होतं। म्हणजेच बायोलॉजीमध्ये जरी एका विषयामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 150च्या वरती मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असू शकते। त्यामुळे एकंदरीत हा पेपर जरी टफ असला तरी हाय स्कोर करण्यासाठी टफ होता। 100% हा जो आहे तो जो क्वालिफाईंग क्रायटेरियासाठी पेपर मात्र टफ नव्हता। त्यामुळे प्रेडिक्टेड किंवा एक्सपेक्टेड आमच्या CMG नुसार आम्ही तुम्हाला सांगत आहे की ओपन आणि EWSसाठी हे EWSसाठी सुद्धा लागू होत असतो। तर हा जो क्रायटेरिया आहे तो 141 पासून 146 पर्यंत राहील आणि OBC SC ST साठी 109 ते 115 पर्यंत क्रायटेरिया राहण्याची शक्यता आहे। म्हणजे जवळपास या सेफ झोनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेता येऊ शकतं, NRI कोट्यामधून ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना 115पेक्षा जास्त स्कोर आणि OBC SC ST आहे अशा विद्यार्थ्यांना MBBS मॅनेजमेंट कोट्यामधून संपूर्ण भारत देशामधल्या कोणत्याही राज्यामध्ये घेता येऊ शकतं। फक्त मॅनेजमेंट कोटा जरी असेल आणि तेलंगणा किंवा काही ठराविक राज्य आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मात्र तुमची OBC कॅटेगरी आणि SC कॅटेगरी ओपन स्टेटमधून चालत नाही। एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना मिनिमम स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की या एवढा जरी स्कोर आपल्याला येत असेल तर आपल्या जी काही टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 100% या सर्व या गोष्टीवरती तुम्ही फोन करू शकता. हे नंबर तुम्ही घेऊ शकता. पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये या 100% तुम्हाला मॅनेजमेंटमधून MBBS, BMS आणि BDS आणि BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओ थेरपी याच्यासाठी ॲडमिशनसाठी गायडन्स करूया. एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड जो क्वालिफाईंग क्रायटेरिया 2026साठी किती राहील त्या संदर्भात आता आपण चर्चा केला आहे आणि तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.